सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी राजेश काकडे, सर्व शाखे कुणबी ओबीसी समितीचा प्रवक्ता। मला सांगताना आनंद होतो की आमचे बंधू नरेशजी बर्डे साहेब यांना एक स्वतःला राजकारणामध्ये असताना समाजसेवेमध्ये ते स्वतः सदैव लोकांच्या मदत असतात, लोकांच्या मदतीसाठी असतात। ते चाहे स्वास्थ्य सेवा असेल, त्यांच्या कुटुंबामध्ये शैक्षणिक सेवा असतील, त्यांच्या मुलाबाळांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या घरांचे काही प्रश्न असतील किंवा शासनाच्या कुठल्या योजना असतील, त्या सर्व योजना माझ्या जनतेला कशा मिळाल्या पाहिजे, माझ्या या परिसरातील लोकांना कशा मिळाल्या पाहिजे, ते आपल्या वार्डापुरतं प्रभागापुरतं काम करता करता ते नागपूर शहरापुरतंही काम करतात। आणि त्याच्यासोबत पश्चिम नागपुरामधला कुठलाही व्यक्ती त्यांच्याकडे आला तर तो सहजतेने तो डोळे पुसत आला तर डोळेला तो हसत आपल्या घरी जाऊ शकतो। इतकी सहनशील पद्धतीने काम करण्याची प्रवृत्ती आमचे नरेशदादा बर्डे यांच्यामध्ये आहे। ते सर्व शाखीय कुणबी कृती समितीचे संयोजकसुद्धा आहेत। ते ओबीसी समाजाला न्याय मिळावा याकरता त्यांनी 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढा दिलेला आहे। त्याचप्रमाणे ते सदैव म्हणजे कोणतीही समस्या त्यांच्यासमोर नसून एक सहजतेने मार्गदर्शन देणारा एक हसत आणि सर्व व्यापक आणि मृदू स्वभावी असं ते नेतृत्व आहे। म्हणून मी जनतेला आवाहन करेल की त्यांचं प्रेम तुम्ही असंच घ्यावं आणि त्यांचं प्रेम असंच जनतेला परस्पर लुटावं। त्याचप्रमाणे जनतेने त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी आणि त्यांच्या माध्यमातून या समाजाचा विकास साध्य करता यावा करता भविष्याचा आमदार म्हणून पश्चिम नागपूरमध्ये त्यांना लोकांनी निवडून द्यावं याकरता भारतीय जनता पार्टीने सुद्धा त्यांना प्रथम मान्यता देऊन या पश्चिम नागपूरची उमेदवारी द्यावी, ही सुद्धा मागणी सर्व शाखे कुणबी ओबीसी कृती समितीतर्फे मी प्रवक्ता म्हणून राजेश काकडे करतो। नमस्कार। नरेश भाऊ बर्डे बोलतो सांगणं म्हटलं की महाराष्ट्राची उपराजधानी असलेले नागपूर शहर आणि या शहरामध्ये नरेश भाऊ बर्डे मी पहिले माझा परिचय देतो। मी सुरेश वर्षे, कुणबी सेना संस्थापक अध्यक्ष, सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीचा संयोजक। नरेश भाऊ नागपुरामध्ये म्हणजे कुणबी समाजाचे असले तरी ते खालच्या पातळीपासून म्हणजे कधी त्यांनी जातीचा हे केला नाही। म्हणजे कोणत्याही जातीचा धर्माचा त्यांच्याकडे कोणी आलं तर त्यांनी असं कधी म्हटलं नाही की मी तुझं काम करत नाही। आणि त्यांची नाळ नागपुरातील सगळ्या म्हणजे नागपुरामध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मध्य इथे नाळ जुळलेली आहे। पण आम्ही आज त्यांना आशीर्वाद देण्यासाठी म्हणा आणि त्यांना दीर्घायुष्यासाठी आम्ही आज त्यांच्याकडे आलो। पण मी जनतेला एवढं सांगेल की असा एक व्यक्ती तुमच्या पश्चिममध्ये आहे की जो नेतृत्व करू शकतो। मी भाजपाला ही विनंती करेल की तुम्ही नरेश भाऊंना उमेदवारी द्या, त्याची पूर्ण जिम्मेदारी कुणबी सेना सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समिती करेल ही ग्वाही देतो। आणि आपल्या नरेश भाऊंना 100 वर्ष जगावं असं मी त्यांना ईश्वराप्रती प्रार्थना करतो। भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचे ते उपाध्यक्ष आणि पश्चिम भाजप ओबीसी महामोर्चाचे ते अध्यक्ष आहेत। त्यांच्याबरोबर माझं सौभाग्य आहे की त्यांच्याबरोबर मला महामंत्री म्हणून काम करायला मौका मिळाला। माझ्यासोबत प्रकाश वर्मासुद्धा हे सुद्धा आमचे महामंत्री आहेत। नरेश भाऊबद्दल बोलायचं म्हणजे मी त्यांना अनेक वर्षापासून जवळजवळ म्हणजे 88 पासून मी इथं राहायला आलो आणि भाऊ इथं जवळजवळ 92-93 मध्ये आले। त्याच्या आधी मूळ यांचं म्हणजे बोरगाव, तर तेव्हापासूनच सुरुवातीपासूनच ओळखतो। भाऊचा स्वभाव म्हणजे पेशानं तर ते डिप्टी इंजिनियर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आणि सेवानिवृत्ती म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा
त्यांनी समाजसेवेचं जे व्रत आपल्या हाती घेतलं ते वाखाणण्यासारखं आहे. वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष या नात्याने सुद्धा भाऊची अविरत सेवा सुरू राहते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं, रिटायर्ड सेवानिवृत्त शिक्षक लोकांचा सत्कार करणं किंवा विभिन्न सामाजिक कार्यक्रम करणं हे त्यांचं सदैव सुरूच राहते. मी जरी या प्रभागात जवळ राहत असलो तरी आमचं कार्यक्षेत्र जे आहे, नरेश भाऊचं जे कार्यक्षेत्र आहे ते कुणबी समाजातच नव्हे पण पूर्ण ओबीसी समाजात ओबीसीच्या हितासाठी, ओबीसीच्या समस्या सुलवण्यासाठी सदैव ते तत्पर असतात. आजच्या या प्रसंगी ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा नागपूर शहराचा उपाध्यक्ष या नात्यानं भारतीय जनता पार्टीला आग्रह करू इच्छितो की त्यांनी नरेश भाऊंना इकडून विधायकाची तिकीट द्यावी आणि त्यांना निवडून आणायची जिम्मेदारी आम्ही सगळे पक्ष आणि सगळे ओबीसीचे नेते आम्ही संयुक्तपणे घेतो. त्यांना आजच्या या प्रसंगी दीर्घायू चिंतितो आणि येथेच विराम देतो. धन्यवाद. मी सुरेश कोंगे, मी तिरय कुणबी समाज लालगंज झाडे चौकचा अध्यक्ष.